कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जयदेव जयदेव औंधकरांची कन्या कुठे तंद्री लागते सारखी तुझी। काही नाही सॉरी। सॉरी कशाला? बरं सांग मला, कसं झालं तुमचं लग्न? काही नाही रे, लग्न ठरलं झालं बस। ठरलं झालं बस एवढंच? असं कसं असेल? काहीतरी असेल ना। म्हणजे म्हणजे काहीतरी ट्विस्ट, काहीतरी स्पाइस, काहीतरी मजा मस्ती काहीतरी असेल ना। म्हणजे फिल्म्स मध्ये असतं किंवा रील्स मध्ये असतं तसं, की आता लग्न ठरलंय आणि लग्न ठरल्यावर काहीतरी भलतंच झालं। हे रिअल लाईफ नाही, हे रिअल लाईफ आहे। अगं रिअल लाईफ मध्ये पण असतो स्पाइस, आणि कपल्सच्या बाबतीत तर बाप रे बाप, स्पाइसच स्पाइस। तुला कसं माहित रे? तुझं तर लग्नही झालेलं नाहीये ना? हा मला माहिती, म्हणजे ते आपलं जस्ट इंटरनेटवर वगैरे बघून असं। मला सांग ना, पण तुमच्या आयुष्यातला स्पाइस कसा आहे? काही स्पाइस वगैरे नाहीये, सगळं नीट चाललंय। मग तुझा नवरा अजून भेटायला का नाही आला तुला? उद्या माझी बायको माहेरी गेली ना तिच्या, तर मी तिला इतक्या वेळा भेटायला जाईन की शेवटी वैतागून ती घरी येईल की येते बाबा मी घरी। तुझं लग्न होऊ दे मग बघू। अगं त्यासाठीच विचारतोय ना तुला, म्हणजे तुझे एक्सपिरियन्स, तुझे अनुभव। सगळ्यांचं आयुष्य सेम नसतं मॅम। अगं पण काहीतरी सांग ना। नको, आत्ता नको। का? नाही नको, मी 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 निघू का? मी निघते, मला निघायला पाहिजे। का? नाही उशीर झालाय आणि आई बाबाही घरी वाट बघत असतील। बर हे घे, हे काय? चहाचे पैसे। कम ऑन अक्ष, तू चहाचे पैसे देणार आहेस मला? हो अरे, माझे पैसे दिले मी। बरं ठीक आहे, मग माझे पण दे। हा दे, हे घे। अक्ष नाही, आय नो खूप श्रीमंत माणसाची बायको आहेस तू। तुला कसं कळलं? तेवढा तर अंदाज आलाय मला। अरे घे पैसे, चहा पुरते पैसे असतात माझ्याकडे, घे। तरी पण अरे घे ना मदन। नाही नाही अक्ष, मी हे पैसे खरंच नाही घेऊ शकत। अरे प्लीज असं करू नकोस, घे। हे घे, थँक्यू। धन्य आहेस तू। निघते मी। अगं निघतेस कुठे? थांब ना। काय झालं, लगेच का निघतेस? अरे नको रे, मला खूप काम आहेत, गडबड आहे, आई बाबा पण वाट बघत असतील, ऑलरेडी उशीर झालाय। प्लीज 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 थोडा वेळ थांब ना। हे बघ मदन, तू तुझ्या नेहमीच्या मस्करीच्या मूड मध्येच, तुला काहीही सांगायचं नाहीये, मी निघते। असं नाहीये अक्ष, मला खरंच सांगायचं होतं। अरे असंच आहे रे, उगाच थापा नको मारूस। तुझी शपथ। फिल्मी आहेस तू। शपथ काय? मी गेले तर तुला सुतक लागणार आहे? तू गेलीस तर नाही चालणार आहे मला। तुझ्यासाठी भारतात परत आलोय मी। काय हे? किती वेळ फोनवर बोलत बसलीये? नंतर बोलायचं ना, एवढं काय? अगं नवऱ्याशीच बोलतीये ना। अहो पण इथं गेल्यानंतर मग बोलायचं, आत्ताच बोलणं गरजेचं आहे का? बोलू दे, हे बघ 5 मिनिटात होईल तिचं। संपतच नाही बाई हिचं फोनवर। बघ जरा, तिच्या नवऱ्याला तिची किती काळजी येते। ती आपल्याकडे तर दिवसभरात 4 फोन केले त्यांनी, नाहीतर अधिपती। अक्षरा आपल्याकडे किती दिवस आहे, पण एक फोन सुद्धा नाही साधा। विद्या, अधिपती मला खूप चांगले जावई वाटले होते ग, पण निखिल ना त्यांच्यापेक्षा सरस निघाला। हे बघ, त्याचं मागे एक समोर एक असं काहीही नसतं। तो आपल्याशी भांडायचा, इराशी पण भांडायचा, पण शेवटी इराला जे हवं ना तेच केलं त्यांनी। अधिपतींचं तसं नाही। अधिपती आपल्या समोर एक, भुवनेश्वरी मॅडम समोर एक, अक्षरा समोर एक। अक्षराशी असं वागतील ना असं वाटलं सुद्धा नव्हतं ग। हो ना हो, अधिपती मला खूप चांगले वाटायचे, पण कधी कधी चांगलं चांगलं म्हणणारी माणसंच दगा देतात। अक्षराच्या बाबतीत हे झालं ना, त्याचंच वाईट वाटतं ग। जाऊ दे आता, जे झालंय ते झालंय। आलोय ना आता आपण पोलीस स्टेशनला,
देऊ तक्रार देऊ, बघू काय होईल ते बघू. किती वेळ चाललाय इरा. चल चल. काय आहे, किती उशीर. ते निखिल रावांना म्हणावं नंतर बोला ना, एवढं काय आहे? अगं आई, मी तेच सांगत होते, पण तो मला जरा 4 गोष्टी समजावून सांगत होता. म्हणजे तू टेन्शन घेऊ नकोस, सगळं नीट होईल. तुला खरं सांगू, त्याच्या बोलण्याने मला धीर आला जरा. काय हे पोलीस स्टेशन वगैरे आपण कधी काही केलं नाहीये ना. हो ना ग, आपलं शिक्षकी घर. कधी पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागेल असं वाटलं सुद्धा नव्हतं. काय म्हणतील लोक, अमोणकराच्या मुलीवर छळ होतोय. आई हे बघ, आता लोकांचा नाही, ताईचा विचार करायला हवा आपण. हा, जे करायला आलोय ते आपण करूया. हा चल. आणि आई, तू प्लीज प्लीज ह्यातला ताईला काही सांगू नकोस. हा, अगं मी नाही, तू सांगू नकोस, चिडेल नाही तर ती. अगं आई, मी का सांगेन तिला. खरं तर तुझ्याच पोटात काही राहत नाही म्हणून बोलले. बर जाऊ दे, चल. चला बाबा. मगाशी त्यांची बहीण आलती तर ती असं बोलता बोलता बोलली की आम्ही तुमच्या विरोधात पोलिसांमध्ये जाणार आहोत म्हणून. उगा आपल्याबद्दल काहीतरी खोटं नटं सांगून त्या खरंच पोलिसात गेल्या, जर का त्या असं काय बोलल्या का यांनी आमचा छळ केला, आम्हाला मारहाण केली, तर असं काय करणार नाहीत मास्तरीनबाई. अधिपती तुमच्या मनातल्या मास्तरीनबाई आणि जगातल्या मास्तरीनबाई दोघी वेगळ्या आहेत. माझ्या मनातली मास्तरीनबाई आणि जगातली मास्तरीनबाई दोन्ही एकच आहेत. तुम्हाला बी कळेल. नाही 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 नाही, असं अजिबात नाही. आईसाहेब मास्तरीनबाईसनी पूर्ण ओळखत नाहीत म्हणताना असं म्हणले असणार. आम्ही ओळखतो की खरं आमच्या मास्तरीनबाईसनी. त्यांच्या पोटात एक ओटात एक असं नसतंच तर. आणि ते पत्रपित्र पण मास्तरीनबाईंनी असं जर रागात पाठवलं असणार, आहे का नाही. हां, रागाच्या भरात माणूस बोलते की हो काय बी काय वाटेल ते करते. आता मी बी नाही, रागाच्या मनात काय वाटेल ते बोलतोय, तसंच झालं असणार मास्तरीनबाईंचं. बोललं पाहिजे आईसाहेबांसंग. मास्तरीनबाईंबद्दल जर आईसाहेबांच्या मनात कायमचा गैरसमज निर्माण झाला तर ते बरोबर नाही. आमचं काय नवरा बायकोचं भांडण आहे हो, आज न उद्या मिटून जाईल. पण आईसाहेबांच्या मनात जर मास्तरीनबाईंविषयी कायमचा गैरसमज झाला ना, विषय हार्ड होऊन जाणार. अधिपतीराव आत्ताच्या आत्ता बोललं पाहिजे आईसाहेबांसंग. बोला. आम्हाला तक्रार नोंदवायची आहे. कसली? सुनेचा छळ केला ह्याबद्दल. कोणाविरुद्ध? भुवनेश्वरी सूर्यवंशी विरुद्ध. भुवनेश्वरी सूर्यवंशी? हो, त्यांच्या विरुद्धच तक्रार करायची आहे मला. माझ्या मुलीचा छळ केलाय त्यांनी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.